अदिती, तू तू इथे येणार होतीस? हो, मी येणार होते इथे, पण ते असू दे असू दे. अविनाश, रिक्षा छान आहे. ए मस्त आहे रिक्षा तुम्हाला. जाताना एकही खड्डा लागत नाही. 100 वर्ष आयुष्य आहे खड्ड्याला. म्हणजे 100 वर्षात हा काय रस्ता होणार नाही. काय काय चाललंय काय? मी आपला एकटाच बोलतोय आणि तुम्ही न बोलण्याचा अगदी पणच केलेलं दिसतोय. एरवी म्हणता बाहेर फिरायला नेत नाही, फिरायला नेत नाही, आणि आता नेलं तर काय नाही, चूप. मग बोलायचं कुणाशी? या खड्ड्यांशी, या ड्रायव्हरशी? ए पीछे मत देखो, आगे देखो, आगे देखो. हाँ, तुम्हारे घर में भी ऐसे है ना? हाँ, घरोघरी मातीच्या चुली, दुसरं काय? टाकल्या कुलकर्णीला फोनच करून छापतो बघा. थांब, थांबा. उगीच कुणाला तरी फोन करून त्रास देऊ नका. उगीच काय? त्याच्यामुळे तर झालं सगळे. हो, आणि तुमच्यामुळे काहीच होत नाही का? माझ्यामुळे? मी काय केलं? मग आज जयशी असे का बोललात तुम्ही? अहो, त्यांच्यात काहीतरी गैरसमज निर्माण झाला, काही वाद झाले तर? त्यांच्यात वाद व्हायला ते काय केतकर काका काकू नाहीये. त्यासाठी काही विशेष गुण असावे लागतात. नंबर 1, बायको संशयी असावी लागते. नंबर 2, तिच्या समोर कुणाचं नाव घेतलं की तिला राग यावा लागतो. नंबर 3, नवऱ्याच्या बाबतीतला समजूतपणा जरासा तोकडा असावा लागतो. आणि नंबर 4, कशावरूनही अबोला धरण्याची बायकोला सवय असावी लागते. हे सगळे गुण अंगीकारले असतील बायकोने तरच गैरसमज होऊ शकतो. हा, अच्छा, म्हणजे हे सगळे गुण माझ्यात आहेत का? असं कोण म्हणतं? अगं मी गंमत करत होतो. मग तुझ्यात हे गुण नाहीयेत. आता तू माझ्याशी नीट बोलणार आहेस की नाही? आता ना जय अदिती हवे होते नाही, तीच दोघं काहीतरी करू शकतात. क्या पीछे देखता है, आगे देख. काका, काका फोन उचला. तुम्ही इथे आलात तर सगळा घोळ होणार आहे. काका, फोन उचला. काका फोन उचला. हॅलो. हा हा काका, काका कुठे पोहोचलात तुम्ही आणि कधी निघालात? अरे 2 मिनिटात पोचतोय. हा हा काय? अरे उशीर झालाय आम्हाला, पण पोचतोच होता मी. काका ऐका ना, काही घाई नाहीये, तुम्ही आरामात या. काय काका, तुम्ही काकूंना घेऊन जिथे आहात ना तिथे. काय म्हणतोय? हो, काकूला घेऊनच आलोय मी. एकटा कसं येईन? काका ऐका ना, इथे खूप गर्दी आहे, आपण दुसरीकडे जाऊयात. अरे अरे दुसरीकडे कशाला जाऊ आम्ही? तिथंच येतोय. हॅलो काका, काकू बसले, बाजूला बसले. नाही काका ऐका ना, तुम्ही आता काकूंना घेऊन जिथे पोहोचलायत तिथे उतरा, आम्ही तिथे येतो. अरे जय,
अरे आवाज कट होतोय. काका ऐका ना, आपण दुसरीकडे जाऊयात. तिथे आल्यावर बोलू आम्ही. ठेव तू ठेव. नाही नाही काका ऐका ना. काकू आहेत का विचारत होता. आलंच. ए रिक्षावाला, हा आगे से राइट लो. नहीं, आगे से राइट लो. सगळं चुकतंय. मिस जावळकर, तुम्ही इथे का आला? ऑफिसचे नियम माहिती आहेत ना तुम्हाला? पण सर, मी इथे येण्याशी ऑफिसच्या नियमांचा काय संबंध आहे? इथे येण्याशी नसला तरी इथे का आलात याच्याशी त्या नियमांचा संबंध आहे. आणि तुम्हाला जर नियम मान्य नसतील तर तुम्ही नोकरी सोडून द्या. सर, मी सगळं काम संपूनच मग आले इथे. पण तुम्ही इथे काय करताय? सहज आले. सहज? हे असले कार्यक्रम सहज होत नसतात. नाही सर, खरंच अचानक ठरलं आणि आले मी इथे. हे बघा मिस अदिती, आपलं ऑफिस नाही आहे गट्टू. अविनाश, अविनाश आपलं ऑफिस नाही आहे. शांतपणे बोलता येईल ना? मी बोलते. अदिती, तू मिसेस कामतांना कशी ओळखतेस? मिसेस कामत? नाही, मी नाही ओळखत. मग तू इथे कशी आलीस? मी रिलॅक्स. हे काही ऑफिस नाहीये आणि कोणी तुला ओरडणार नाहीये. सांग ना, इथे कशी आलीस? आम्ही इथे भेटायला आलो. आम्ही म्हणजे? मैत्रीण माझी, तिने फोन केला होता मला आणि अचानक तिला भेटायचं होतं, खूप अर्जंट होतं. कुठे भेटायचं म्हटलं, इथे भेटूया म्हणून आले मी. हो, बघ, आपला गैरसमज झाला होता ना. तू उगाच तिच्यावर वैतागलास, नीट काही चौकशी न करतास. सॉरी मॅडम, कॉफी आणायला थोडासा उशीर झाला. पण आम्ही ऑर्डर नव्हती केली. यांनी दिली होती. मी दिली होती ऑर्डर. हा, म्हणजे तिला यायला वेळ होता, म्हटलं तोपर्यंत ऑर्डर देते, ती येईपर्यंत कॉफी येईल. काका 2 रुपये सुट्टे द्या. किती झाले? 42 रुपये. अरे बघ, काय सुट्टे नाही तुझ्याकडे? दिवसभर रिक्षा चालवतो, एवढे नाही तुझ्याकडे 8 रुपये? अहो नाहीये म्हणून मागतोय. माझ्याकडे 5 सुट्टे आहेत बाबा, चालतील काय? 3 रुपये सुट्टे नाही माझ्याकडे, सोडून द्या 3 रुपये. हो, मग तू 2 रुपये सोड. अहो असं कसं 2 रुपये सोडू? असं कसं म्हणजे? जसे तू मला 3 रुपये सोडायला लावतोय तसे. आऊ, सॉरी, पण तुम्ही इथे कशा? आम्ही इथे येऊ शकत नाही. हे आऊचं आवडीचं हॉटेल आहे, म्हणून तिने मला इथे ट्रीट द्यायचं ठरवलं. हॅलो देव, आपणच का? हो, माझ्यासाठी तुमचं स्थळ सुचवलंय मिसेस कामतांनी.
अविनाश, राईट? हाय, आय एम स्नेहा. हाय. हाय अगं, कुठेस तू? हॅलो आदिती, लवकर निघ तिथून. अगं मी कॅफे मूनलाईट मध्ये. अगं ते मला माहिती आहे, मी आता निघायचं म्हणतोय ना. अरे तू तू तिथे गेलीस? बरं बरं, एक काम कर, मग तू तिथेच थांब, मी येते तिथे. हा ठीक आहे, ये लवकर. ओके, बाय. काय ग, काय झालं? ऍक्च्युली आमच्यात मिसकम्युनिकेशन झालं. ती दुसऱ्या कॅफेमध्ये माझी वाट बघते आणि मी चुकून इथे आले. मी निघू का? काय ग तुम्ही मुली, निघ निघ आता पटकन. हो येते मी. बस कस नाही. आदिती चल लवकर, हे बघ काका आले. हो बस. काय रे, तुम्ही अजून इथंच? आम्हाला वाटलं तुम्ही आमच्यासाठी टेबल बुक कराल, तुम्ही निघालात. जय, काकूला घेऊन आलं तुझ्या. आता बघूया तुझ्या कॅफे मूनलाईटची किमया. हा काका जरा प्रॉब्लेम झाला. कसला प्रॉब्लेम? घाबरू नको, बिल मी भरतो. नाही नाही, बिलचा प्रॉब्लेम नाहीये काका. मग फोन आलाय. कुठे आहे? नाही म्हणजे आला होता. हा? एक अर्जंट काम आलंय आणि आम्हाला जावं लागतंय. अरे असं कसं जावं लागेल? एक काम कर, तुझ्या बॉसला फोन लाव. फोन लाव आत्ता माझ्या समोर, सांग त्याला की आमचा हा प्लॅन आहे ना, तो आधी ठरलेला आहे. हा समोर येईल म्हणून तर सगळं चाललंय. काय झालं? स्तोत्र गुणगुणून झालं नाही? जरा आता मोठ्याने बोल, म्हणजे आम्हाला पण प्रसन्न वाटेल. नाही आमचे बॉस आहेत ना. हं. मी असं म्हणत होतो की आमचे बॉस काम असलं की कोणाचं काहीच ऐकून घेत. असं कसं ऐकून घेत नाही? कामाच्या वेळी तुम्ही काम करता ना. हा मग स्वतःसाठी असा थोडासा वेळ काढला तर काय हरकत काय त्याची? नवरा बायकोला वेळ नको? काय रे तुमचा बॉस काय ब्रह्मचारी आहे? ते काय नाही, प्लॅन तुझा होता. हा चल बाय, यायला पाहिजे तू. काय लहान मुलासारखा हट्ट करताय तुम्ही? काम आहे म्हणतायत तर जाऊ दे ना त्यांना. कमाल आहे, यांना जाऊ द्यायचं आणि मग आपण दोघांनी काय करायचं? तू तर बोलणार नाहीस आणि मला गप्पा बसता येणार नाही. गप्पा कोणाची मारू मी? वेटरची? बर मी मारीन गप्पा. अगदी हवामानापासून वर्ल्ड कप पर्यंत सगळ्या विषयांवर गप्पा मारीन. झालं? आता त्यांना जाऊ दे, नाही तर मी जाते. आता रागवली होतीस, बोलायला तयार नव्हतीस आणि आता कोणत्याही विषयावर गप्पा मारायला तयार आहेस. तुझं कधी असं कधी तसं, मला तर काही कळतच नाही. फार कशावर गप्पा नको मारूया. 4 शब्द माझ्याशी बोललीस गोड तरी चालेल बस. हो का? मग आता ह्यांचं काम आहे, त्यांना जाऊ दे, मग आपण निवांतपणे गप्पा मारूया. हा जय अदिती, निघा तुम्ही. हो काका. हा बाय बाय. चला या. सॉरी, आय थॉट तू एकटा असशील म्हणून मीही अशी आले. नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला असं वाटतं की आपलं सगळं बोलून झालं आता. हो पण एक सांग ना, अविनाश मध्ये AVEE ना? मी तुझ्याबद्दल इन्फो काढण्यासाठी नेटवर्किंग साईटवर तुला सर्च केलं होतं. सॉरी पण नाही सापडलास. या असल्या साईट्सवरती माझा वेळ वाया घालवत नाही मी. ओ नाईस थॉट. इट वॉज नाईस मीटिंग यू. सेम हिअर. येते मी. ये बाय. ही मुलगी
मी सुद्धा आता तिला पहिल्यांदाच पाहिलं ना. मिसेस कामत मला म्हणाल्या अतिशय साधी सरळ सालस मुलगी आहे म्हणून. या सगळ्यापैकी कुठला गुण दिसला तुला तिच्यामध्ये? हे बघ, तू तिच्या कपड्यांवरनं तिला जज करू नको. बर मला सांग, कशी मुलगी हवी तुला? अहो प्लीज. आदिती म्हणजे आदिती सारखी मुलगी आवडेल का? साधी सरळ सुशील. अहो या बाबतीतला माझा निर्णय तुला माहिती आणि मी त्याच्यावर फर्म आहे. चला निघूया आपण. लगेच निघूया काय? बर ठीक आहे, ते जाऊ दे. आता इथे आलोय तर काहीतरी खाऊया ना चमचमीत. इथे काय मिळणार आहे? अरे मिळतं, छान मिळतं. आम्ही आमच्या कॉलेज डेज मध्ये इथेच यायचो. या टेबलावर बसायचो. इथे थोडं रिनोव्हेशन झालंय पण चव अजून तीच असणार म्हणूनच तर माणसं येत आहेत. ठीक आहे. जय, आता मला पटतंय जग किती छोटं असतं ते. कोण कधी कुठे कसं भेटेल ना काहीच सांगता येत नाही. ऑफिसमध्ये आपलं नातं लपवावं लागतं आणि इथे वेगळीच लपाछपवी. आता तर बाहेर जेवायला जाणं सुद्धा चोरी झाले. जेवण तर खूप लांब राहील. साधं कॉफी प्यायला गेलं तरी चोरी झाली. आदिती, आऊ आणि अविनाश सरांनी जर आत्ता आपल्याला तिथे बघितलं असतं एकत्र तर गेली होती आपली नोकरी. हो, आणि जर त्यात सरांची आणि काकांची भेट झाली असती आणि काकांना जर हे कळलं असतं की आपण खोटं बोललोय तर झालं, घरही गेलं असतं. हा, पण पुन्हा एकदा नशिबाने का होईना आपण वाचलो. पण मला एक कळत नाहीये, अविनाश सर आऊंना घेऊन त्या रेस्टॉरंट मध्ये कशाला आले? नाही, असं बरं आहे ते रेस्टॉरंट, पण अविनाश सरांना कुठलंही महागडं रेस्टॉरंट सहज परवडू शकतं ना. इथेच कशाला आहेत? काय हसायला काय झालं? नाही, मला अंदाज आहे ते तिथे का आले असतील याचा. आऊ सरांना तिथे घेऊन आल्या होत्या मुलगी बघायला, तेही सरांना काहीही न सांगता. आर यू शुअर? हो, अरे त्या मुलीला बघितलं मी. हो, बरं त्याआधी सरांचा काहीतरी गैरसमज झाला. मला म्हणाले, मिस दाभोळकर, काहीही निर्णय घेण्याआधी विचार करा, नाहीतर नोकरी सोडावी लागेल. मला काहीच कळेना ते काय बोलताय. मग ती मुलगी आली आणि मग सगळे गैरसमज दूर झाले. त्यांचाही गैरसमज आणि माझाही. मुलगी बघायला लाईफ इकडे आड आणि तिकडे वीर झालाय. इकडे आड आणि तिकडे वीर ही म्हण मी शाळेत असताना मार्क जास्त मिळत म्हणून वापरायचो. आता प्रत्यक्ष अनुभव घेतोय त्याचा. पण बाहेर पडल्या पडल्या लगेच काकांनी हात धरलाच की. तुला घाम फुटला होता. तुझी काय वेगळी अवस्था होती. पण घरात आलोय त्यामुळे जरा रिलॅक्स वाटतंय. मला तर अजूनही धडधडते. हात धर. आता कसं वाटतं? आपण आता सेफ आहोत. कारण आपला आणि काका काकूंचा काय संबंध आहे हे अविनाश सर आणि आऊंना कळणार नाही. ते एकमेकांसाठी अनोळखी आहेत.
मागव, काय मागवायचं मागव. डाळ राईस. हा? रिक्षाला पैसे खर्च करून आपण इथपर्यंत आलो, ते काय डाळ राईस खायला काय? ते खायचं असतं तर नाक्यावरच्या हॉटेलमध्ये खाल्लं असतं आपल्या. हो, पण मग काय खायचं? काहीतरी झणझणीत असं काहीतरी मागव. जिभेची चव वाढते ना त्यामुळे. जिभेच्या चवीचं ठीक आहे हो, आयुष्याच्या चवीचं काय? हा कळलं. दुपारचा विषय तू पुन्हा काढणार असशील ना तर तुला सांगतो, तर कुंभूचं नाव मी नाही घेणार परत. घेतलं की आता. तू उगाच वाद घालू नको जा माझ्याशी, सांगून ठेवतोय. हा तर मी मागवतो काय. थांब. काय 5 पदार्थ आहेत मोजून, याच्यात काय मागवणार आहेस तू? अरे तू मेनू कार्ड कशाला बघतोयस? मला माहितीये ना इथे सगळ्यात फेवरेट डिश कोणती आहे ती. तो खिमा पावला. करेक्ट, मला पण हेच हवंय. दो खिमा. दिन्या